व्हिडिओसह भेटत आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथं मी शाबूचे तांदूळ 1 किलो रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. तर ते आता व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत. मस्त असे भिजलेले आहेत, पाहू शकता. असेच आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. आता ते आपण मोकळे करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही इथं मी परातीत शाबूचे तांदूळ सगळं मोकळे करून काढून घेतलेले आहेत. आपले भिजलेले शाबूचे तांदूळ आहेत ते या पातेल्याने आपण घेतलेले आहेत. म्हणून याच पातेल्याने आपण इथं पाणी तापत ठेवलेलं आहे. एक पातेलं पाण्याचं घेतलेलं आहे आणि हे पाणी व्यवस्थित आता उकळवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथं आपल्या या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर यातून मी एक तांब्या भरून पाणी बाजूला काढून घेत आहे. जर आपल्याला लागलं तर आपण नंतर टाकून घेऊया, पण जास्त व्हायला नको. कमी पडलं तर वरतून हे गरम पाणी आपण टाकायचं आहे. आणि आता तर बघा इथं मी मीठ 2 चमचे घेतलेले आहेत आणि पापडखार 1 चमचा घेतलेला आहे. आपले पोहे खायच्या चमच्याने इथं मीठ आणि पापडखार घेतलेला आहे. तर आता ते आपण इथं टाकून घेऊया आणि व्यवस्थित पाणी एकदा आणखी उकळी काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथं पापडखार आणि मीठ टाकल्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. तर आता जे आपण शाबूचे तांदूळ परातीत काढून घेतलेले आहेत ते आता आपण यात टाकून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथं मी इथं शाबूचे तांदूळ आहेत ते सर्व इथं टाकून घेतलेलं आहेत आणि व्यवस्थित मिक्सही करून घेतलेलं आहे. टाकताना तुम्हाला दाखवता आलं नाही कारण व्हिडिओ काढायला आणि टाकायला बनवायला मी एकटीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही. पण पाहू शकता तुम्ही साधारण 10 ते 15 मिनटं हे शिजायला आपल्याला जातं. व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आत्ता पाहू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र दिसत आहे ते शाबूचे तांदूळ. त्यानंतर ते ट्रान्सफर दिसायला सुरुवात होते. त्यावेळी आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि घालायला सुरुवात करायची आहे. तर मीडियम गॅसवरती आपण हे 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही इथं की हे शाबूचे तांदूळ आहेत ते अशा प्रकारे शिजले गेलेले आहेत आणि माझ्या या पातेल्यामध्ये हे बसत नाही आहे, जरा घट्ट झालेलं आहे. म्हणून मी काय करते दुसऱ्या पातेल्यामध्ये निम्मं काढून घेते. त्यानंतर आणखी आपण गरम पाणी ओतून घेऊया. साधारण 1 तांबे तरी आपल्याला गरम पाणी आणखी लागेल. तर ते ओतून घेऊन व्यवस्थित शिजवून घेऊया. कारण आपले हे शाबूचे तांदूळ आहेत ते अजून ट्रान्सफर झालेले नाहीत, तर ते पूर्णच ट्रान्सफर झाले पाहिजेत. बघा मस्त असं आपलं हे बॅटर आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मोत्यासारखे आपले हे शाबूचे तांदूळ आहे ते व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, खूप छान. आणि त्याची तार ही व्यवस्थित सुटत आहे, साई यायला लागलेले आहे. तर तुम्ही याच्यावरून समजायचं की आपले हे बॅटर आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता तुम्हाला हे सालपापड्या पोळी पापड किंवा सालपापड्या घालण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि घालायला सुरुवात करूया. तर बघा मगाशी त्या पातेल्यात जे बसत नव्हतं आपण दुसऱ्या पातेल्यात घेतलं होतं तेही आपण दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवलेलं आहे. तर हे थोडं अजून ट्रान्सफर झालेलं नाही आहे, तसंच दिसत आहे शाबूचे तांदूळ. तर ते पण आपण 5 मिनटं शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घालायला घेणार आहोत. बघा एवढंच पातळ आपल्याला ते करून घ्यायचं आहे, जास्त घट्ट तयार करायचं नाही आहे, जेणेकरून सालपापड्या टाकल्या की जास्त आपल्याला पसरवायला लागल्या नाही पाहिजेत. तर अशाच प्रकारे आपल्याला हे एवढं पातळ करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ह्या सालपापड्या तयार करून घ्यायच्या आहेत. पळीनं अगदी व्यवस्थित सहज सोप्या प्रकारे आपण ह्या सालपापड्या घालून घेऊ शकतो, काही अवघड नाही. इथं बघा आपण एकाच बॅटर पासून वेगवेगळ्या प्रकारे असे वेगवेगळे सालपापडे तयार करून घेतलेले आहेत. इथं अगदी साध्या सालपापड्या तयार केलेल्या आहेत, साध्या म्हणजे त्यात काहीही वापरलेलं नाही. तर इथं कसुरी मेथीचा वापर केलेला आहे आपण, पाहू शकता खूप छान अशा दिसत आहेत. त्याच प्रकारे इथं आपण रेड चिली म्हणजे सुकलेल्या लाल मिरच्या आपण इथं बारीक करून टाकलेल्या आहेत. त्याच प्रकारे आपण इथं जिरीचा वापर केलेला आहे, इथं आपण जिरी टाकून घेतलेली आहे. त्याच प्रकारे आपण इथं केशरी कलर टाकून घेतलेला आहे, पाहू शकता. एकच बॅटर आपण शिजवून घेतलेला आहे आणि त्या बॅटरमधून इतके सारे आपल्या सालपापड्या झालेल्या आहेत, फक्त 1 किलोच्या. अवश्य तुम्ही ट्राय करून पहा. आणि माझ्या मुलीला अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये सालपापड्या बनवून खायच्या होत्या, त्यासाठी तिची फरमाईश कंप्लीट करण्यासाठी आपण एवढ्या प्रकारामध्ये सालपापड्या तयार केलेल्या आहेत. वेगवेगळे फ्लेवर तयार झालेले आहेत. तर या उन्हाळ्यामध्ये अवश्य ट्राय करून पहा. पाहू शकता तुम्ही इथं मी ह्या सालपापड्या आहेत त्या 2 दिवस वाळवून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा वाळल्या गेलेल्या आहेत. पाहू शकता आपण यामध्ये एकही तेलाचा थेंब वापरलेला नाही, तरी खूप छान अशी चकाकी याच्यावरती आलेली आहे किंवा ट्रान्सफरही झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही खूप मस्त. आणि प्रत्येक फ्लेवरमध्ये आपण इथं केलेले आहेत. सहजरित्या माझी बोटंही इथं दिसली जात आहेत, पाहू शकता आपली किती छोटी सालपापडी आहे आणि साधारण डबल ते टिबल आपली ही सालपापडी तळून मोठी होत आहे. खायलाही खूप छान आणि खुसखुशीत तयार होतात. तर सर्व सालपापड्या आता आपण ह्या तळून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या ह्या सर्व सालपापड्या तळून झालेल्या आहेत. तर अशा आपण 5 प्रकारामध्ये ह्या सालपापड्या तयार केलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही खूप छान आणि मस्त अशा ह्या सालपापड्या फुललेल्या आहेत किंवा मस्त झालेल्या आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.